श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पुनदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनश्रुतितं तत्समस्यामि लक्षणम्. एकनित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावादितीर्थं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका. अनादा सिद्धि जगद्गुरु. जय जय श्री सागर विशाला. माया चक्रचालका विनाशा. शेषशयना अनंतवेशा. अनामातीता अनंता. जय जयाजी गरुडवाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतितपावना. रमा रमना विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत. मस्तकी किरीट विराजित. तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाये. विशाळ भाळ अकार्ण नयन. सरनाशिका स्वस्तवदन. दंतपंथी कुंदळ्या समान. शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे ते हरी. हेममय भूषणे साजरी. कौस्तुभमणी विशेष. वात्सल्य छंदाचे भूषण. चेती प्रेमेळ भक्तीची खुण. उदरी त्रिवळी शोभायमान. त्रिवेणी संगमा सारकी. नाभी कमल सुंदर अति. जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती. मूळ चननी जेतेची पे. जानूपर्यंत कर शोभती. मनगटी कंकणे विराजती. करकमलाची आकृती. रक्तपंकजा समान. भागत द्यावया अभयवर. सिद्धी सर्वदा स्वेकर. कदा पद्य शंखचक्र. चार हस्ती अयुथे. कासे कशिला पितांबर. विद्युत समतेज अपार. कर्दळी स्तंभा पारी सुंदर. उभय जांगाती सताती. जेथे भक्तजन सुखावती. ज्यांच्या दर्शने पतित तरती. जानते अहोरात घ्याती. नारदादी ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित. संध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मांडित. वर्णित वेद सीनले. 14 विद्या 64 कला. जाते वर्णित थकल्या सकळा. एषा त्या परमंगला. अल्पमती केवी वर्ण. नारदादी मुनीश्वर. व्यास वाल्मिकादी कवीवर. लिहू न शकले महिमावार. ते पामर मी काय. जो सकळ विद्याचा जनिता. समुद्रकन्या ज्यांची कांता. जो सर्व कारण करता. ग्रंथारंभी नमूतया. त्या महाविष्णूचा अवतार. गजवदन शिवकुमार. एकदंत परशधर. अगम्य लीला जयाची. जो सकळ विश्वाचा सागर. 64 कलाचे माहेर. रिद्धी सिद्धीचा दातार. भक्तपालक दयाळू. मंगल कार्या करिता स्मरण. विघ्ने जाती निरसोन. भजका होई दिव्य ज्ञान. वेदांत सार कळीपा. सकळ कार्यारंभी जाना. करीती ज्यांच्या नामस्मरण. ज्यांच्यावर प्रसादे नाना. ग्रंथरचना करीती कवी. या मंगलाची साष्टांग नमन. करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृतपूर्ण. निर्विघ्नपणे होहे. जिचा वर प्रसाद मिळता. मूळ पंडित होती तत्वता.
सकळ कार्यार्थ येत हाता, ती ब्रह्मसूता नमियेली. मूढमती मी अज्ञान, काव्याधिकाचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी. जो अज्ञान तिमिरनाशक, अविज्ञा कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्या. ज्यांची या कृपे करुण संचिचाला दे विद्यमान, तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये. तेवी असता माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांचे आ नमस्कार, वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञबाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविनार दयाळ, सद्गुरु राज आपणची. नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदना ते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षियेले आजवरी. जननी जनका समान, अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी त्यांची या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिनी देवाचा अवतार, लीला विग्रही त्रिकुमार, दत्तात्रये नमियेला. तीन मुखे सहा हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युलते समान. कामधेनू असोनी जवळी, हाती धरली अशी झोळी, जो पाहता एका क्षणी कोणासही दिसेना. चार वेद होऊनी स्मन, वसती समित रात्रंदिन, ज्यांचे त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो. त्या परमब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण, ओ कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संतप्त, धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुखे भोगती. शीतल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजश्रय, धर्म परतका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भारतखंड जहाले. नाना विद्या कला, हस्तलागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्छा बळावल्या, तेने सुटला परामर्थ. धर्मस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे, नाना विधी वेश नटणे, जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्मा ते विसरले, नास्तिक मतावादी मातले, आर्यधर्मा विरुद्ध. मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्र धर्मकुळी, कोणासही कळेना. ते स्वामी नामे प्रसिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडुनी, आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पाहोन कैसा पैलतीर, हरी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जहालो. किंवा फाट गगना समान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमणी केवी करू. पिपलिक म्हणे गिरीसी, उचलून घालून काकोसी, किंवा खादे सूर्यासी,
लोपविन म्हणे स्वतेजे. तेसी असे माझी आळ, बाळ जाणून लढीवाळ, पूर्विता तो दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. एकूणिया स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती वरदहस्ते करोनी. उनेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ, पाहुणी आर्य जन समस्त संतोषतील निश्चये. ऐसी एकूणी अभयवाणी संतोष झाला माझी या मनी, यशस्वी होऊनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रति हो. आता नमो साधुवृंद जासी नाही भेदाभेद, ते स्वत्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटवंतास नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जहाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून, ज्ञातेही डोलवती मान तयाचे चरण नमिवेले. ईश्वर चरणी जळले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. आहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी, आपण हस्तई राहुणी ग्रंथरचना करवावी. आता करुण मन जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर, मती मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परिथोराचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण आदर करती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीहीन ये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडुनी चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदतीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, घ्यावया मान सुद्धाही अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून हार तयांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्याच्या गळी, उभा टाकून मृतांजळी करी प्रार्थना सप्रेम. अहो या पुष्पांचा श्वास तृप्त करीले आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास तोची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वद्विता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर ते जे कैसा साक्षात्कार, दृष्टांत केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान. यती राजपद कल्हार विष्णू कवी होऊन भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार रुची तेथे घालीतसे.
इति श्री स्वामी चरित्रसारामृत प्रथमोऽध्याय गौडः। श्री स्वामी च नमस्तु। श्रीमस्तु शुभं भवति।